नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे, कारण आज आपण मित्रासोबत यात्रेला चाललोय आणि सोबत आहे मित्र। आपण जाणार आहोत ढगा भवान। हे ढगा भवान तहसील कारंजा, जिल्हा वर्धा या ठिकाणी आहे। तर चला आपण जाऊ आता मित्रासोबत। आणि आता आम्ही बसलो सगळेजण गाडीमध्ये, ड्राइविंग करत आहे मी। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर चला मग आपण आता जाऊ ढगा भवानासाठी। तर आता आज धमाल मजा, थोडं भटकणं आणि भरपूर आठवणी तयार करायच्या आहेत। तर क्या बोला तूने? चला सुरुवात करूया। आता आम्ही रस्त्यावर आहोत। मित्राचा गोंधळ वेगळंच फील येतोय। मित्र सोबत असल्यावर वेगळंच वाटते। आपल्याला ढगा भवानात पोचायले अजून टाईमच आहे थोडासा। तर आपण मस्त बड्यापैकी गाडीमध्ये गाणे वाजवत निघालो मित्रासोबत। ते नवीनच होते या ढग्या यात्रेसाठी। तर चला म्हणलं त्याला आपण ढग्याची यात्रा बी पाहू। मग घेतलं त्याला, निघालो आपण जंगलाच्या रस्त्यानं, काऊन का जंगलातच ढगा भवान आहे। आता आपण पोहोचलो पार्किंगवर। पार्किंग तर अर्धा 1 किलोमीटर दूरच लागली होती। चला मग यात्रेमध्ये आता अरे पंचमुखी गिरजा पार्वती एवढी गर्दी आहे बा। आता यात्रेमध्ये किती गर्दी आहे पार्वती हर महादेव। अरे पहिले पूल नाही होता या इथं, आता झाला पूल। पहिले लांचा होता लाकडाचा होता, सिमेंटचा नाही होता। आता डांबरी झाला इथून, पाहून घ्या तुम्ही बी। पंचमुखी गिरजा पार्वती या रस्ता आपला पण आपल्याला जायला लागते समोर, आणि तिकून यायला लागते आपल्याला रस्त्यानं। आणि गर्दीमध्ये धक्काबुक्की होतेस, हो त्याचा काही राग मानायचा नाही। हे का ना पहिले यात्रेमध्ये तर खूपच गर्दी होती। आम्ही मग थोडंसं तिथं लावून बी घेतलं डोक्याले गंध। सगळेच जणांना लावून घेतलं, सगळेच लावून घ्या म्हणे। म्हटलं ठीक आहे, लावून घ्या सगळेच जण। सगळ्यांना लावून घेतलं, मग निघालो तिथून आपण जायसाठी यात्रेला। यात्रा अजूनही तिथून दूरच आहे, कारण का यंदा गाड्या पार्किंगला दूरच लागल्या। सगळ्यांनी लावून घेतलं थोडं थोडं। मग यायचं लावून घेतलं आणि मला म्हणे तू बी लाव म्हणे। म्हटलं ठीक आहे, मी बी लावतो म्हणलं। त्याने मला बी लावून दिलं गंध। आणि त्या मित्रांनी किशोरले दिसले तिथून वरतून लोक, होतं म्हणे इथं जायचं आहे म्हणे आपल्याला। म्हटलं हो तिथंच जायचं आहे आपल्याला, काही घाबरू नको। आता तर
यात्रेची सुरुवातच झाली. बस यात्रेमध्ये पोहोचत होता आपण, अजून अंदर काही केलं नाही. आपल्याला जायचं आहे गडावर. आज हे लोक चालले इकडं, हे चालले वापस, आम्ही चाललो यात्रेमध्ये. कारण की याची एकादशी आहे, उपास आहे. आमचा काही उपास आहे नाही, आम्ही चाललो आम्ही यात्रेत चाललो आता जेवण करून नाश्ता करून. पण अगोदर आपल्याला गडावर जायचं आहे, मग यात्रेमध्ये जाऊ. मग यात्रेत जाऊ. पहिले गडावर गेल्याशिवाय मजा नाही येणार. कारण की गड आपला गड आहे. पंचमुखी गिरजा पार्वती. चला तुम्हाला बी घेऊन चालतो, तुम्हाला बी घेऊन जातो यात्रेमध्ये. गडावर नेतो आणखी, मग यात्रेमध्ये घेऊन सोबत बी जाऊ. हा सोबत बी जाऊ. आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक द्या. आताच बाबा, आम्ही आताच टीका लावला बाबा. बाबा बाबा आताच आम्ही टिक्का लावला. अरे कुठं दाजी तुम्ही कुठे गेले होते? कुठं नाही, यात्रेत झालो होतो. किती वेळेचं वाट पावलं तुम्ही, मी भुललो ना. पण आता फोन नाही लावता का तू? फोनले कव्हरेज नाही, काही नाही बा. मोबाईल सगळा बंद झाला इकडं. इथं काही कव्हरेज नाही, काही नाही. सापडलो ना मी आता. हो ना, सापडलो झालं कुठच्या ना सापडलो 3 ना. वेळा तिथं अनाउन्समेंट केलं मी तिथं. आलो ना बाबा. मॅडमला म्हणलं गाडीचं ते आहे भाऊजी तुमच्या तिकडे जा. असं म्हणलं का? हो, सांगितलं का मॅडम ना? अनाऊन्स केला म्हणून आलो मी तिकडं. बरं बरं. थँक्यू भाऊजी, आले तुम्ही तर. मग वरतं चढायचं का? आता वर जायचं आपल्याला. चला मग. वर झालेलं इथं थोडंसं भुयार आहे. भुयारातून आल्याच्या नंतर आपल्याला महादेवाच्या भेटीला जावं लागते वरतं. तर इथं लोकांची खूपच गर्दी होती. आम्ही तर काही भुयारात गेलो नाही, पण आम्हाला जायचं वरतं. थोडंसं थकलो होतो म्हणून आम्ही बसलो तिथं. तिथं पाहून घ्या, आता तुम्हाला पहाडी दाखवतो. एवढ्या पहाडीवर वरतं जावं लागते. जायसाठी दुसऱ्या इकडून रस्ता आहे. आणि पोट्टे म्हणे चालता, म्हणलं चला, म्हणलं जाऊ. पण आम्ही थोडंसं थकलो होतो म्हणून बसून राहिलो तिथं. म्हणजे जायला लागलो मग आम्ही आता गडावर, म्हणजे भोलेच्या भेटीले. मग काय चाललो ना आम्ही सगळेच्या सगळे. चला मग. आम्ही वरतं चढल्याच्या बाद मग आम्ही गेलो आता दर्शनासाठी. चला म्हणलं एवढ्या दूर आलं, दर्शनच करून घ्यावं. दर्शनाच्या ठिकाणी गर्दी तर खूपच होती, तरी पण दुरूनच आम्ही पायागी दर्शन लागून घेतलं. पाया लागून घेतले तिथून आणि निघालो. तिथून आम्ही आता खाली जायसाठी थोडंसं आपण यात जंगलाचं शूट करूनच घ्यावं म्हणलं. मग जंगलाचं शूट करून घेतलं इकडं. गर्दी तर भयानकच होती वरतं बी, पण एवढ्या वरतं असून सने बी गर्दी किती आहे. पण तेवढ्या बरं होतं, इथं पाण्याची व्यवस्था सगळीच होती. मग जायला लागलो आपण आता तिकडं, म्हणजे खालतं उतराले. तर हे पाहून घ्या एवढ्या दुरून, एवढ्या वरता आहो मी आता. आपल्याला दिसला वाघ, पण ह्या वाघ होता नकली. मला काही करत नाही ह्या. चला म्हणलं आपण पटापट खालतं उतरू. आलो ना भाऊ आम्ही खालतं. इथं थोडीशी नद लागते, तिथं काही होत नाही. हातपाय धुवून घ्या लागते, उतरा लागते. मग मंडळी आम्ही पोहोचलो आता यात्रेच्या ठिकाणी. पहा किती गर्दी आहे इथं. लहानपणीची आठवणच झाली. यात्रेचा उत्साह अजूनही तसाच होता. अरे नाव काढत आहे म्हणे धर्म्या, तुले नाव काढत आहे म्हणे ना. घे नाव काढून. काय म्हणते तर मा सोबत्याले आली उलउल तुझे ते आता नाव काढून घे लवकर. पाहिजे म्हणते हेलिकॉप्टर का? तुला आहे ना हेलिकॉप्टर? शेल आहे लागले का? 10,000 रुपये शेल आहे इथं. वडा पाव म्हणते बा, पुण्याचा आहे का या? कोण्या गावचे येशील तुम्ही? हो, हे चालू केलं का? हे बरं केलं.
मेरे भाई ये बेल्ट लेके जाइए। हमारे भाई को बेल्ट दिखा रहा हूँ मैं, वुडलैंड कंपनी का फर्स्ट कॉपी है। क्या नाम है भैया आपका? धर्म। धर्मा भैया को ये बेल्ट देने जा रहा हूँ मैं। 250 रुपये का बेल्ट है, मात्र 120 रुपये में दे रहा हूँ धर्मा भैया। बिल्ड बहुत लिए ना हमने, क्या इतने। जान दो, धर्मा भैया का बेल्ट है, जाइए आप। ठीक है, अच्छा लगा, दिल को सुकून मिला। कुठं आहे रे इकडं? बरोबर आहे, गल्ली मागची आपली तिकडची रे. तिथं घ्या लागेल ना, पटतं तर घ्याच लागते नाही ते बोलते. दरम्यान म्हणलं आपण झालो आता गरम, आपल्याला खास लागते बर्फाची डिश. तेव्हा हो म्हणलं थंड, मग बर्फाचे आम्ही डिश खाली मस्त निघाल. तिथून आम्ही आता झाले पार्किंग मध्ये, जिथं आम्ही गाडी लावली आहे तिथं. गाडी आहे तिथून अर्धा 1 किलोमीटर जास लागते आता गाडीपाशी. नाही गाडी थोडी येणार आहे आपल्याला घ्यायला. चाललो भाऊ आम्ही मग आता गाडीपाशी. चालले चालले ना, चालले चालले. आता आमची यात्रा संपली बाबा, आणि आम्ही आलो आता आमच्या पार्किंगवर. आणि बाबूनं सांगितलं होतं पुंगी. अरे मला काय ओढून राहिला तू? अरे हो, पुंगी होईन ते. पुंगी ओढून राहिला आता. आम्ही निघतो आता, चालतो बा. अरे असे पाय दुखले घालोय. आणि आता गाडी आमचे नवीन भाऊ चालवत आहे. चालायचं? चलो. खरंच मित्रांनो, मित्रासोबत केलेल्या प्रवासात नेहमी खास असतो, आणि अशा यात्रेत तर आणखीच मजा येते. भक्ती, आनंद आणि मैत्री सगळं एकत्र अनुभवायला मिळते. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ढग्याच्या यात्रेत आले होते का. तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.